मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानातून महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांची पहिली सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते। राज ठाकरे हे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरू शकतात असं सांगितलं जातंय। 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होऊ शकते अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळतेय। रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी सभा घेतली होती। त्यानंतर येत्या 1-2 दिवसात स्वतः राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेऊन इथल्या प्रचारात रंग भरू शकतात। राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतल्यास ते या ठिकाणी काय बोलणार, कोणावरती टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, काय चर्चा आहे, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काय कळतंय? जर झालीच राज ठाकरेंची सभा तर कुठे कधी होणार? नक्कीच, कारण मनसे जर बघितलं तर पूर्ण ताकदीने आता नारायण राणे यांच्या पाठी उभी राहिलेली पाहायला मिळते। काल पहिल्या फळीतील नेत्यांची जी बैठक आहे किंवा कालची जी सभा होती रत्नागिरीमध्ये पार पडलेली, त्याच वेळेला कार्यकर्त्यांकडून असं बोललं जात होतं की राज ठाकरे हे स्वतः नारायण राणेंच्या पाठीपाणी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी सिंधुदुर्गात सभा घेऊ शकतात आणि ही सभा साधारणतः 4 तारीखला होऊ शकते आणि ती सभा एकंदरीतच बघितलं तर सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत। मनसेच्या नेत्यांकडूनही तसं काहीसं सांगितलं गेलं, परंतु जरी असं सांगितलं गेलं तरी अजून दौरा जो आहे राज ठाकरेंचा हा निश्चित झालेला नसून तो या 1 ते 2 दिवसात दौरा होऊ शकतो आणि राज ठाकरे स्वतः जे आहेत हे मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि राज ठाकरे ज्या वेळेला मैदानात उतरतील त्यावेळेला मात्र जनतेचा कौल जो आहे हा नक्कीच नारायण राणेंकडे वळलेला देखील आपल्याला पाहायला मिळेल। बिलकुल सचिन, धन्यवाद या माहितीसाठी।